स्वतःहून शिकून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का कोणाच्या थ्रू केली पाहिजे? स्वतःहून शिकून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ओके. कारण की कसं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, मी आज किती बरोबर आहे हे मलाच माहिती आहे. आज तुम्ही म्हणजे थोडक्यात काय आहे, मी तुम्हाला सजेशन द्यावा तर त्या क्षेत्रातलं मला किमान माहिती पाहिजे, ठीक आहे. पण तो ॲनालिसिस हा मला माहिती आहे. आता त्या ॲनालिसिसवरती जर मी गुंतवणूक करतोय ना, तर मी 100% पेशन्स ठेवणार आहे. पण मी सांगितलेल्या ॲनालिसिसवरती जर तुम्ही गुंतवणूक करताय तर तुम्ही तिथपर्यंत पेशन्स ठेवता की नाही हे सांगता येत नाही. मग आता मी सांगतोय, तो कन्सिडर करा एक टाटा मोटरचा शेअर्स आहे, तो आज 400 रुपयाला आहे, 500 रुपयाला, जो काय असेल तर समथिंग पकडून त्याला 800 रुपयाला. आता तो शेअर मी सांगतोय की मॅडम तुम्ही आज घ्या आणि 1 वर्षानंतर 1200 रुपयापर्यंत पोहोचल. तर आता हा माझा ॲनालिसिस झाला वैयक्तिक. इन केस जर नाही पोहोचला तर त्याच्यानंतरची स्ट्रॅटेजी माझ्याकडे असणं गरजेचं आहे, की जर तो तिथपर्यंत नाही पोहोचला तर त्या केसमध्ये मला लॉस बुक करायचा आहे, प्रॉफिट बुक करायचा आहे, किंवा तो मायनसमध्ये असेल तर त्यावेळेस काय करणं गरजेचं आहे. आता हे माझं मी वैयक्तिक करू शकतो कारण की तो ॲनालिसिस माझा आहे. आणि इन केस जर मी तुम्हाला ती गोष्ट सांगितली तर वर्षानंतर सांगितलं नाही तो मॅडम तिथपर्यंत पोहोचू शकला, 600ला झालेला आहे, 200 रुपये मायनस आहे, तर त्या केसमध्ये काय आहे की तुमचा वैयक्तिक लॉस झाला तर झालाच, पण तुम्ही आयुष्यभर सांगणार की त्या व्यक्तीमुळे मला लॉस झाला. मग त्याच्यापेक्षा स्वतः शिकणं आणि स्वतः इन्व्हेस्टमेंट किंवा स्वतः ट्रेडिंग करणं हे गरजेचं आहे.